लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। देशविघातक कृत्य केल्याचा गुन्हा दाखल झालेला असून तुम्हाला अटक केली जाऊ शकते अशी भीती दाखवून डिजिटल अरेस्ट करत सायबर गुन्हेगारांनी एका सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाला तब्बल 27 लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला। डिजिटल अरेस्टच्या जाळ्यात नागरिक अडकत चाललेले असून लाखो रुपयांची फसवणूक होतीये। आम्ही सीबीआय व ट्राय सायबर पोलीस मुंबई ईडी एसईबी मधून बोलत आहोत असं सांगून कारवाईची भीती दाखवत सायबर गुन्हेगारांकडून लाखो रुपये उकळले जातात। एका सनदी लेखापालाकडून अशाच प्रकारे तब्बल 42,786 रुपये ऑनलाईन गायब केल्याचा प्रकार उघडकीस येत नाही। तोच पुन्हा एका ज्येष्ठ फिर्यादीला 27 लाखांना गंडा घातल्याचं समोर आलेलं आहे। सायबर गुन्हेगारांनी डिजिटल अरेस्ट हा नवा फंडा शोधून काढलाय। मनी लॉन्ड्रिंग, ड्रग्ज सारख्या गंभीर गुन्ह्यात अटकेची भीती दाखवून लाखो रुपये उकळण्यास सुरुवात केलेली आहे। वृद्धाच्या इंडसइंड बँक खात्यातून 22 लाख रुपये आणि बँक ऑफ महाराष्ट्राच्या बँक खात्यातूून 5 लाख असे 27 लाख रुपये वयोवृद्धाला संस्थांनी दिलेल्या बँकांच्या खात्यात वर्ग करण्यास भाग पाडले असं फिर्यादीत म्हटलंय। संरक्षण दलासाठी कार्यरत असलेल्या एका नामांकित कंपनीतून सेवानिवृत्त झालेल्या 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या फिर्यादीवरून शहर सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।